राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी पुन्हा लांबली आहे। केंद्र सरकारकडून डेटा आल्यावरच कर्जमाफीला सुरुवात होणार आहे। सरकारने केंद्राकडे इन्कम टॅक्स संदर्भात माहिती मागवली आहे। ही माहिती हाती येण्यास 5 ते 6 दिवस लागू शकतात। त्यामुळे पुढील आठवड्यात तरी अंमलबजावणी होणार का हा प्रश्नच आहे। तसंच आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी की नाही हा निर्णय होण्याची शक्यता आहे। तसा निर्णय झाला तर अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहतील। त्यामुळे सरकारला शेतकरी संघटनांच्या रोषाला पुन्हा एकदा सामोरं जावं लागणार आहे। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राजू, पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफी लांबणीवर पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। अगदी आपण पाहतोय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफीची जी घोषणा जी आहे ती सरकारने केली, मात्र हीच कर्जमाफी आता पुन्हा एकदा लांबणीवरती जी आहे ती पडताना पाहायला मिळते। कारण आता सरकारने पुन्हा एकदा केंद्राकडे आयकर विभागाचा डेटा मागितला आहे आणि हा डेटा यायला साधारणतः 5 ते 6 दिवस लागणार आहे। त्यामुळे आता तरी पुढच्या आठवड्यापर्यंत कर्जमाफीची सुरुवात होईल असं वाटत नाही। कारण आपण पाहतोय की जे शेतकरी आयकर भरतात त्यांना कर्जमाफी मिळणार नाही अशा प्रकारचं जे आहे ते समोर येतंय। त्यामुळे या लिस्टमध्ये जे शेतकरी आहे त्यांची नावं वगळण्यासाठी हा डेटा महत्त्वाचा असणार आहे आणि त्यामुळे जोपर्यंत केंद्राकडनं आयकर विभागाचा डेटा येत नाही तोपर्यंत कर्जमाफी होणार नाही अशा प्रकारचं स्पष्ट आपल्याला पाहायला मिळते। खरं तर हाच डेटा जो आहे तो लाडक्या बहीण योजनेसाठी सुद्धा वापरण्यात आलेला होता। त्यासाठी केंद्राकडे मागणी केल्यानंतर 4 महिन्यानंतर जो आहे तो डेटा हा महिला बाल विकास विभागाला मिळालेला होता आणि त्यामुळे आता हा डेटा किती लवकर येतो हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। खरं तर आपण पाहतोय की शेतकऱ्यांचं आंदोलन मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे। लवकरात लवकर जे आहे ती कर्जमाफी करावी अशी मागणी होताना पाहायला मिळते। मात्र आता असं असताना आता केंद्राकडनं हा डेटा कधी येतो हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कारण जोपर्यंत डेटा येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचं पूर्णपणे वर्गवारी जी आहे ती करता येणार नाही आणि वर्गवारी झाल्यानंतरच कर्जमाफीला सुरुवात होणार आहे। आपण पाहतोय की मोठ्या घोषणा करत जी आहे ती सरकारने कर्जमाफीची घोषणा केलेली होती। त्यामध्ये आपण पाहतोय की 2 लाखापर्यंत कर्जमाफी आणि जे नियमित कर्ज भरताना 50,000ची सूट अशा प्रकारचं हे स्वरूप आहे। मात्र आता कुठेतरी केंद्राच्या या डेटामुळे जे आहे ते कर्जमाफी थांबलेली पाहायला मिळते। 2 दिवसापूर्वी आपण पाहतोय रविकांत तुपकर असतील किंवा इतर संघटनांचं सुद्धा मोठं आंदोलन झालेलं होतं आणि आज पुन्हा एकदा रविकांत तुपकर आणि इतर संघटनांना विधान भवनामध्ये बैठकीसाठी बोलावलेलं आहे। त्यामुळे हेच कारण समोर येतंय की आणखी काही कारण समोर येणार आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। मात्र तुर्तास तरी हा आठवडा आणि पुढच्या आठवडाभरात तरी कर्जमाफी होईल अशी शक्यता जी आहे ती कमी वाटताना पाहायला मिळते। कारण हा डेटा आल्यानंतर त्याची पूर्णपणे वर्गवारी केली जातील। कर्ज आयकर भरणारे किती शेतकरी आहे, किती याच्यामध्ये आयकर भरणारे शेतकरी आहे याचा पूर्ण डेटा घेतला जाईल आणि त्यानंतरच या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। दुसरीकडे आपण पाहतोय का बँकांचा डेटा जो आहे तो शेतकऱ्यांना सुरू आहे। अंमलबजावणीला आणखी किती उशीर होणार आहे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। राजू, धन्यवाद या माहितीसाठी। तर हा प्रश्न वारंवार लावून धरणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर सध्या आपल्या सोबत आहेत। रविकांतजी नमस्कार। तुम्ही या प्रश्नावर वारंवार आंदोलन करतायत। कालही विधिमंडळाच्या बाहेर मोठं आंदोलन तुम्ही केलेलं होतं, तुम्ही उपोषणही केलेलं आहे। मात्र आता पुन्हा सरकारनं तारीख पे तारीख दिलेली आहे, पुन्हा एकदा अंमलबजावणीला उशीर होणार असल्याचं समजतंय। तुमची यावर काय प्रतिक्रिया? नाही, असं आहे, एकतर निवडणुकीमध्ये सरकारनं आश्वासन दिलं होतं की 7/12 कोरा कोरा कोरा। आता 1.5-2 वर्ष विधानसभेच्या निवडणुका झाल्यावर सुद्धा जर कर्जमाफीच्या तारीख पे तारीख अशा पद्धतीचं सरकार करत असेल, चालढकल करत असेल, तर नेमकं सरकारच्या मनामध्ये काय आहे? हे असे चालढकल करत करत 2029 पर्यंत ही कर्जमाफी न्यायची आहे का? म्हणजे ढकलत पुढे न्यायची आहे का? मग तुमच्याकडे जर डाटा तयार नव्हता तर 30 जूनची तारीख का दिली आणि 30 जून नंतर पुन्हा 5 जुलैची तारीख का दिली? शेतकऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही, लक्षात ठेवा। आणि मला असं वाटतं की शेतकरी हा प्रामाणिक माणूस आहे, इमानदार माणूस आहे। शेतकऱ्यांच्या मनातनं जर का एखादा व्यक्ती उतरला तर त्याला शेतकऱ्याचा तळतळाट लागत असतो। माझी सरकारला आजही विनंती आहे की जाचक निकष आणि अटी त्यातल्या काढा आणि सरसकट 7/12 कोरा करा। एखादा शक्तीपीठ सारखा प्रकल्प रद्द करा, तो 5 वर्ष उशिरा करा, पण महाराष्ट्रातला शेतकरी जगला, शेतकऱ्यांनी नाही केला पेरा तर हे लोक काय खातील धतुरा? म्हणून शेतकरी जगला पाहिजे ही भूमिका लक्षात घेतली पाहिजे आणि आंदोलनकर्त्यांशी सरकारने चर्चा केली पाहिजे, आमचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे। आम्ही काही आमदारकी खासदारकी मागायला थोडी विधान भवनाच्या दारात आलो। गावगाड्यातल्या सामान्य शेतकऱ्याची फासाकडे जाणारी पावलं थांबवणं हे आमचं उद्दिष्ट आहे आणि मला असं वाटतं की सरकारने ही चालढकल थांबवावी आणि तातडीनं कर्जमाफीचा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा, सरसकट कर्जमुक्ती करावी। नक्कीच आज खरं तर या संदर्भात सरकारसोबत एक बैठकही तुमची पार पडणार आहे। या बैठकीमध्ये नेमका तोडगा निघतो का हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असेल। रविकांतजी धन्यवाद तुमच्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.